विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आज आहे 28 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी एक तुमच्यासाठी होमवर्क आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये भारताने कोळसा उत्पादनात कोणता ऐतिहासिक टप्पा पुन्हा गाठला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 अब्ज टन. लक्षात घ्या, भारताने सलग दुसऱ्यांदा एका आर्थिक वर्षात 1 अब्ज टन कोळसा उत्पन्नाचा हा टप्पा पार केला आहे. हा टप्पा गाठण्यात कोल इंडिया लिमिटेड आणि सिंगॅरिनी कॉलरीज कंपनी लिमिटेड तसेच खाजगी खाणींचा मोठा वाटा आहे. कोळसा उत्पादन वाढल्यामुळे परदेशातून होणाऱ्या कोळसा आयातीवर अवलंबित्व कमी होईल. कोळसा क्षेत्राविषयी माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, सध्या कोळसा आणि खाण मंत्री जे आहेत ते आहेत जी किशन रेड्डी. कोल इंडिया लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी आहे. मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आहे आणि ग्राहक देश आहे. झारखंडमधील झरिया क्षेत्र भारतातील सर्वात जुने आणि मोठ्या कोळसा क्षेत्रांपैकी एक आहे. झारखंड, ज्याची कॅपिटल आहे रांची. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन रेशनिंग लागू करणारा पहिला युरोपियन संघ देश कोणता आहे? तर तो जो देश आहे तो आहे स्लोव्हेनिया. लक्षात घ्या, स्लोव्हेनियाचे पंतप्रधान रॉबर्ट गोलोब यांनी देशातील पेट्रोल पंपावर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी इंधन रेशनिंग लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे काय, तर नवीन नियमानुसार सामान्य नागरिक एका दिवशी जास्तीत जास्त 50 लिटर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू शकतात. मालवाहतूक आणि परिवहन ऑपरेटरसाठी ही मर्यादा 200 लिटर ठेवण्यात आली आहे. लक्षात घ्या, ऑस्ट्रिया आणि इटली सारख्या शेजारील देशांमध्ये कमतरता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालक स्लोव्हेनिया येथे येत आहेत. त्यामुळे मागणी वाढली, त्यामुळे देशाने हा निर्णय घेतला. स्लोव्हेनिया, ज्याची राजधानी आहे ल्युबिनिया, चलन आहे युरो, पंतप्रधान आहे रॉबर्ट गोलोब. युरोपियन संघ आहे 2004 मध्ये सदस्य या ठिकाणी हा बनला आणि हा जो फोटो आहे तो आहे पंतप्रधानांचा. पुढील प्रश्न, तिसरा नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो फिल्म फेस्टिवल आहे तो इम्फाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. लक्षात घ्या, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. येथे 2 दिवसीय तिसरा नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला. सिनेमा माध्यमातून ईशान्य भारताची समृद्ध आणि विविध सांस्कृतिक जगासमोर मांडणे आणि देशात एकता व बंधुता वाढवणे हा उद्देश आहे. या फेस्टिवलमध्ये एकूण 9 चित्रपट मणिपुरी, आसामी आणि खासी प्रदर्शित करण्यात आले. हा कार्यक्रम डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन, मणिपूर सरकार आणि ऑल मणिपूर फिल्म प्रोड्युसर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यास माहिती व प्रसारण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचे समर्थन मिळाले. NEIFF हा एक प्रादेशिक चित्रपट महोत्सव आहे. यात ईशान्य भारतातील 8 राज्यांचे चित्रपट दाखवले जातात. आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश म्हणजे ज्या आपल्या 7 सिस्टर आहेत ते राज्य आहेत. उद्देश काय आहे तर नवोदित चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ईशान्य भारताची संस्कृती आणि सिनेमा प्रोत्साहित करणे. प्रमुख पुरस्कार, लक्षात घ्या, हे जे पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, परंतु आपण यावर एक नजर टाकूयात. सर्वोत्कृष्ट फिल्म फीचर फिल्म कॉलेज दिग्दर्शक अमरदीप गोगोई, सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म टॉयगन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोंजुल बरुआ चित्रपट रोमॅन्टिक अफेअरसाठी. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही भारत सरकारची एक संस्था आहे जी भारतीय सिनेमाला प्रोत्साहन देते आणि चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीत मदत करते. स्थापना झाली 1975 मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि हा NFDCचा लोगो आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. पुढील प्रश्न बघूयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने फेब्रुवारी 2026 साठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली? तर या महिला आहेत अरुंधती रेड्डी. हा त्यांचा फोटो आहे. लक्षात घ्या, भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने प्रथमच ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड T20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला, जिथे भारताने ऑस्ट्रेलिया यांच्या घरच्या मैदानावर 2-1 ने ऑस्ट्रेलियाला या ठिकाणी पराभूत केलं. ती या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. तिने 3 सामन्यात
एकूण 8 विकेट घेतल्या आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम काय 22 रन देऊन 4 विकेट, 4 ओव्हरमध्ये 22 रन दिले आणि 4 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानचा ओपनर सैफजादा फरहान याला देण्यात आलं. फरहानने T20 वर्ल्ड कपचे एका स्पर्धेत सर्वाधिक धावा म्हणजे 383 धावा केल्या आणि विराट कोहलीचा हा जो रेकॉर्ड होता वर्ल्ड कपमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा, तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केला. त्याने एका वर्ल्ड कपमध्ये 2 शतके देखील ठोकली आणि तो पहिला फलंदाज ठरला. ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम, स्पर्धा आणि क्रमवारी नियंत्रित करते. स्थापना झाली 1909 मध्ये. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा. पुढील प्रश्न, दासत्व आणि ट्रान्स अटलांटिक गुलाम व्यापारातील पीडितांच्या स्मृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 25 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाला संयुक्त राष्ट्र महासभेने 2007 मध्ये मान्यता दिली. प्रथमच 2008 मध्ये साजरा करण्यात आला. याचा उद्देश त्या लाखो पुरुष, महिला आणि मुलांना आदरांजली वाहणे आहे जे या अमानवीय गुलाम व्यापाराचे बळी ठरले, तसेच वंशवाद आणि पूर्वग्रहाविरुद्ध जागरूकता वाढवणे आहे. गुलाम व्यापारात अटलांटिक महासागराद्वारे आफ्रिकन देशातील लोकांना गुलाम बनवून अमेरिका आणि इतर वसाहतींमध्ये कामासाठी पाठवले जात असे. मार्चमधील इतर दिवस, जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च आणि जल दिन, जागतिक जल दिन कधी तर 22 मार्चला, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स बिल 2026 संसदेत कोणी मांडले? तर लक्षात घ्या, आपले जे मंत्री आहेत अमित शहा यांनी या ठिकाणी हे बिल या ठिकाणी मांडलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस बिल 2026 मांडला. CAPF बिल 2026 उद्देश CAPF साठी एक समान कायदा अम्ब्रेला लॉ तयार करणे आहे. आतापर्यंत भारतातील 5 प्रमुख दल कोणते? CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB. वेगवेगळे कायदे होते, त्यामुळे अनेकदा नियमांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. या बिलामुळे सर्व CAPF जवानांसाठी भरती, पदोन्नती, बदली आणि सेवा नियम एक समान होतील. हा नियम कायदा सर्व दलांसाठी अम्ब्रेला लॉ म्हणून लागू होईल. लक्षात घ्या, याचा मुख्य उद्देश काय आहे तर CAPF साठी रिक्रुटमेंट, डेप्युटेशन, प्रमोशन आणि सर्व्हिस कंडिशन एक समान करणे आहे. या बिलानुसार इन्स्पेक्टर जनरलच्या 50%, ADGच्या किमान 67% आणि स्पेशल DGच्या 100% पदांवर IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय होता? 2025 मध्ये पारित करण्यात आला. न्यायालय म्हटले की CAPF अधिकाऱ्यांसाठी ऑर्गनाइज ग्रुप A सर्व्हिसेसचा पूर्ण दर्जा द्यावा आणि IPS अधिकाऱ्यांचे डेप्युटेशन हळूहळू कमी करावे. परंतु हे बिल आणलं. बिलाचा मेन उद्देश काय तर जे मेन पदे आहेत त्या ठिकाणी IPS अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केले जातील. आता सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस विषयी माहिती बघा. भारताच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलांचा समूह आहे. हे मुख्यतः भारताची अंतर्गत सुरक्षा आणि सीमांचे संरक्षण करतात. प्रमुख दल BSF, CRPF, ITBP, CISF आणि SSB हे जे 5 आहेत त्यांना आता एक अम्ब्रेलामध्ये आणण्याचं या ठिकाणी बिलाचं मेन टार्गेट आहे. पुढील प्रश्न, अलीकडे स्थापन झालेल्या नॅशनल डेंटल कमिशनचा पहिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक D, डॉक्टर संजय तिवारी. लक्षात घ्या, डॉक्टर संजय तिवारी यांची नॅशनल डेंटल कमिशनच्या पहिल्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सरकारने NDC लागू केले असून त्यांनी डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे DCI ची जागा घेतली. NDC 19 मार्च 2026 पासून कार्य सुरू केले. हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुढील प्रश्न, डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया विषयी माहिती बघून घेऊ. भारतात दंत शिक्षण आणि दंत वैद्य यांचे नियमन करणारी संस्था आहे. स्थापना झाली 1949 मध्ये. कायदा आहे डेंटिस्ट ऍक्ट 1948. यांचं कार्य काय आहे तर दंत महाविद्यालयांना मान्यता देणे, दंत वैद्यांची नोंदणी करणे, शिक्षणाचे मानदंड आणि अभ्यासक्रम निश्चित करणे. 2026 मध्ये DCI ला बदलून नॅशनल डेंटल कमिशन स्थापन करण्यात आले. नॅशनल डेंटल कमिशन लागू 19 मार्च 2026 ही एक स्वायत्त वैधानिक संस्था आहे जी दंत शिक्षण आणि आरोग्य सेवा नियंत्रित करेल. NDC अंतर्गत प्रणाली अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण नियमनासोबत कॉलेज मूल्यांकन, फी नियमन, संशोधन प्रोत्साहन, नैतिक देखरेख मजबूत करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, बहुपक्षीय सागरी सराव काकाडू 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? या ठिकाणी फसायचं नाही. बरेच लोक भारत हा ऑप्शन घेऊ शकता, परंतु हा जो
सराव आहे तो आहे ऑस्ट्रेलियाचा. लक्षात घ्या, भारतीय नौदलाची युद्ध नौक कोणती होती तर INS निलगिरी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित मल्टीलॅटरल मेरीटाईम एक्झरसाइज काकाडू 2026च्या सी फेजमध्ये सहभाग घेतला. हा सराव इंडो पॅसिफिक प्रदेशात नौदलांमधील ऑपरेबिलिटी, कोऑपरेशन आणि मेरीटाईम सिक्युरिटी मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो. हा सराव रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीद्वारे आयोजित केला जातो आणि यामध्ये 18 पेक्षा अधिक देश आणि 20 पेक्षा अधिक जहाजे सहभागी होतात. एक्झरसाइज काकाडू काय आहे तर हा एक बहुपक्षीय नौदल सराव आहे. रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीद्वारे दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. याची सुरुवात 1993 मध्ये झाली. INS निलगिरी भारतीय नौदलाचे आधुनिक युद्धनौक आहे. क्लास का आहे प्रोजेक्ट 70A. टाईप आहे स्टील्थ फ्रिगेट. बिल्ड बाय मॅझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने याची बांधणी केली आहे आणि हा मेक इन इंडिया अंतर्गत इंडिजिनस प्रोडक्ट आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने निंगोल वन इनिशिएटिव्ह सुरू केली आहे जी वन संरक्षणाला प्रोत्साहन देते? तर हे जे राज्य आहे ते आहे मणिपूर. मणिपूर सरकारने निंगोल वन इनिशिएटिव्ह सुरू केलं. ही योजना इंटरनॅशनल फॉरेस्ट डेच्या निमित्ताने जंगलाचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश फॉरेस्ट कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटीच्या संरक्षणात महिलांचा सहभाग वाढवणे आहे. मणिपूर राज्यात 74% पेक्षा जास्त क्षेत्र जंगलांनी व्यापले आहे, ज्यामुळे जंगल हे तेथील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सरकारने वन धन विकास केंद्र अंतर्गत 11 लहान फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केले. वन धन विकास केंद्र काय आहेत तर लक्षात घ्या, जंगलात राहणाऱ्या लोकांचे उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना आहे. जंगलातून मिळणाऱ्या वस्तू जसे की फळे, मध, औषधे, वनस्पती वापरून नवीन उत्पादने तयार करून विकली जातात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विशेषतः महिलांना रोजगार मिळतो. मणिपूरमध्ये 95% वन धन विकास केंद्रा अंतर्गत महिला चालवतात. यानंतर पुढील प्रश्न, अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर फोटो बघून लगेचच तुम्हाला कळालं असेल तर खाली कमेंट करा कोण लेखक आहेत. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि अनलाइकली पॅराडाईजचे लेखक कोण कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संजय राऊत. लक्षात घ्या, अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक संजय राऊत आहेत. हे पुस्तक त्यांच्या 2025 मध्ये तुरुंगवासाच्या काळात मराठीत लिहिले गेले. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य आहेत. हे पुस्तक मुंबईतील अर्थर रोड प्रिझनमधील त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. 2022 मध्ये इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने त्यांना अटक केली आणि त्यांनी काही महिने तुरुंगात घालवले, तेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. लक्षात घ्या, मराठी आवृत्ती तर ऑलरेडी काय म्हणता येईल की प्रकाशित करण्यात आली होती. आता अनलाइकली पॅराडाईज ही जी इंग्लिश आवृत्ती आहे ती या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली आहे. आता जे कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. कालचा व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर आपण आता जे 10 प्रश्न बघणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव करायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओला पॉज करून खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरहुल महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे झारखंड. पुढील प्रश्न, 22 मार्च 2026 रोजी बिहारने कोणता स्थापना दिवस साजरा केला? तर हा आहे 114वा. पुढील प्रश्न, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेले प्रारंभ 2026 अभियान कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, आयकर कायदा 2025 जनजागृती. पुढील प्रश्न, इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे तेलंगणा. पुढील प्रश्न, भारताचा पहिला LPG ATM कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला? प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करायचंय, चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम. पुढील प्रश्न, जागतिक दहशतवाद सूचकांकमध्ये भारताची रँक कितवी आहे? तर या यादीमध्ये भारत आहे 13व्या क्रमांकावर. पुढील प्रश्न, सरकारने 300 इलिगल गॅम्बलिंग आणि बेटिंग वेबसाईट ॲपला प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट अंतर्गत ब्लॉक केले. हा कायदा जो आहे तो कधी मंजूर झाला? याचं योग्य उत्तर आहे 2025 मध्ये. त्या अंतर्गत आपल्याला माहित असेल की जे मोठे मोठे प्लेयर आहेत जसे की ड्रीम 11 झालं तर यांना आता या ठिकाणी बॅन करण्यात आधीच आलेलं होतं, परंतु नव्याने काही जे गेमिंग ॲप आहेत त्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, जागतिक क्षयरोग TB दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 24 मार्च रोजी. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने सूक्ष्म वित्त संस्थांसाठी कोणती नवीन क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली?
तर ती सुरू केली आहे ऑप्शन डी मायक्रो फायनान्स संस्था क्रेडिट गॅरंटी योजना 2.0. पुढील प्रश्न, भारताच्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एकात्मिक स्टील प्लांटची पायाभरणी कुठे करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनाकापल्ली आंध्र प्रदेश यामध्ये. आणि आंध्र प्रदेशची कॅपिटल कोणती? तुमच्यासाठी पहिला होमवर्क आहे. आंध्र प्रदेशची कॅपिटल कमेंट करा. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर, ओडिशाचे आहे भुवनेश्वर आणि कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगळुरू आणि इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे बेंगळुरू या ठिकाणी. तसेच लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट आपण फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मंथ वाईज जे PDF आहेत त्या या कोर्समध्ये ऍड केल्या जातील. तसेच बाकीच्याही महत्त्वपूर्ण PDF तुम्हाला भेटेल. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे. ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल. परिपूर्ण पॅकेज आहे. प्राइस आहे फक्त 99 रुपये. परचेस करा. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की परचेस करा, तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आणि तुमच्यासाठी आजचा दुसरा होमवर्क, अलीकडेच प्रकाशित झालेल्या कोरोना द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, चेतन भगत की अरुंधती रॉय? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना कमेंट करा. तसेच कंटेंट आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. लाईक केल्यानंतर खाली हाय बटनावर क्लिक करा आणि डेली येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. आपण जेवढेही प्रश्न डेली बेसिसवर बघतो त्यांचा मॉक सराव करायचा असेल क्विजच्या माध्यमातून तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.